संतांचा उपकार सांगावया नाही पार किंवा वर्णावया नाही पार. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. दयांतरात वसे दुजा भाव तेथे नसे. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांसिया. दुसरे चरणा संतांसिया. त्यांच्या कृपा दाणी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता. संतांचा उपकार सांगावया नाही पार. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा एकनाथ महाराजांच्या गाथ्यातला संतपर प्रकरणातला हा अभंग आहे. विठ्ठल आपल्या सर्व वैष्णव वारकऱ्यांच्या दृष्टीने आणि अखिल वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने संप्रत जो काल आहे हा काल आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काल आहे. का बरं महत्त्वाचा आहे तर मागे 4 दिवसापूर्वी या भागवत धर्म मंदिराच्या कलशस्थानावर शोभणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय त्यांच्या बीजेचा उत्सव देहूला झाला. बीजेच्या उत्सवाचा देहूमध्ये काला झाला पंचमीला आणि चतुर्थीपासून पैठणमध्ये शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा म्हणजे एकनाथ महाराजांच्या षष्टीच्या उत्सवाला म्हणजे पैठणच्या वारीला आरंभ झाला. चतुर्थीला देवाची कावड आली आणि पैठणची वारी सुरू झाली. उद्या पैठणच्या वारीचा काल आहे. म्हणजे आत्ताचा जो कालखंड चालू आहे हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याचा वारीचा पर्व काळ चालू आहे आणि म्हणून आपल्या सर्वांकरता हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. विठ्ठल आता वास्तविक हा सगळा विचार
कालच्या कीर्तनात झालेलाच असेल, आहे की नाही? हे सगळा भाग कालच्या कीर्तनकारांनी तुम्हाला सांगितलेलाच असेल. त्याच्यामुळे त्याच कालच्या विषयाची पुनरुक्ती करण्याची आज आपल्याला गरज नाही. फक्त त्या प्रसंगाला अनुलक्षून म्हणून नाथ महाराजांच्या गाथ्यातला संतपर प्रकरणातला अभंग आपण चिंतनाकरता समोर घेतलेला आहे. अभंगाच्या संबंधातून बोलायचंय. महात्मा हा शब्द आहे, हा संतांना उद्देशून वाङ्मयात आलेला शब्द आहे. संतांना साधू, योगी, संत, महात्मा अनेक प्रकारचे जे शब्द आहे ना, संतांचे संबोधन म्हणून त्याच्यामध्ये संतांच्या संबोधनात एक महत्त्वाचा शब्द येतो, महात्मा. महात्मा. प्रश्न निर्माण होतो, कुणाला म्हणायचं महात्मा, कसा असतो महात्मा, काय असतं महात्म्याचं स्वरूप, किंबहुना महात्मा महात्मा 3.5 अक्षराचा शब्द आहे हा. या शब्दात अक्षर किती आहे? 3.5. 3.5 म्हणजे याच्यामध्ये त जो आहे तो हलंत आहे. हलंत म्हणजे अर्धा आहे. त मला जोडलेला आहे. महात्मा म पूर्ण आहे, हा पूर्ण आहे, पुढचा म पूर्ण आहे आणि शेवटच्या मला अर्धा त जोडलेला आहे. मिळून 3.5 अक्षरात हा शब्द तयार झालेला आहे, महात्मा. प्रश्न आपला असा आहे की महात्मा या शब्दाचा नेमका भाव काय, अर्थ काय? तर संस्कृतच्या व्याकरणामध्ये महात्मा या शब्दाचा भाव सांगत असताना असा सांगितलाय, महान आत्मा हा यश सहा महात्मा हा. त्याला महात्मा म्हणतात. यश सहा महात्मा हा. 6 म्हणजे तो महात्मा आहे. कोण महात्मा आहे? महान आत्मा हा. ज्याचा आत्मभाव, ज्याचा आत्मबोध विश्वव्यापक आहे, ज्याच्या आत्मबोधाने सर्व विश्वाला गवसणी घातलेली आहे, विश्वव्यापक चराचर व्यापक असा ज्याचा आत्मभाव आहे, त्याला म्हणतात महात्मा. विठ्ठल ज्ञानोबरांची ओवी बहुतेकांच्या पाठ आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी बऱ्याच जणांच्या पाठ आहे. हे विश्वाची माझे घर. महात्म्याचा आत्मभाव काय आहे? हे विश्वाची माझे घर. पुढचे शब्द ऐका. आईशी मती जयाची स्थिर. विश्वाची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर. आणि तिथंच थांबला नाही, मग किंबहुना चराचर आपणची झाला महान आत्मा हा यश सहा महात्मा. विठ्ठल तुम्हाला पटायचं नाही, पण त्याचा आत्मभाव इतका व्यापक आहे. मी काय बोललो? चराचराला व्यापून टाकले त्याच्या आत्मभावाने. प्रसंग तुम्हाला माहिती आहे, जवळजवळ तो तुमच्या पाठच आहे. आता काही काही विषय असे आहेत कीर्तन प्रवचनातले, या परमार्थ क्षेत्रातले काही विषय असे आहे का ते सांगून सांगून आणि ऐकून ऐकून फार गुळगुळीत झाले. म्हणजे सांगणाराच्या तर पाठच आहे, यात काही नवल नाही. आता ते आमच्या पाठच आहे, कारण आमचा धंदाच आहे हा. त्याच्यावरच ही सगळी श्रीमंती आहे ना. हा आमचा धंदाच आहे, तो काही वाद नाही. पण ऐकता ऐकता तुमच्या पाठ झालं कधी आम्हाला कळालं नाही. म्हणजे इतक्या वेळा आम्ही तुमच्यावर लादलं ते सांगून सांगून. पण प्रसंग गोड आहे. कसं ऐका. 12 वर्षे शुकाचार्य आईच्या पोटात राहिले. सुळजा मातेच्या पोटात शुकाचार्य 12 वर्ष राहिले. त्यांचे पिता श्री व्यास. आता वास्तविक तुम्हाला सांगतो, आईच्या उदरामध्ये राहण्याचा नैसर्गिक नॅचरल जो कालावधी आहे ना,
तो कालखंड किती दिवसाचा आहे? 9 महिने 9 दिवसाचा. सर्वसाधारण हा नॅचरल भाग आहे, नैसर्गिक आहे. गर्भ जो आईच्या पोटात राहतो त्याला तिथं राहण्याचा खरा कालखंड आहे 9 महिने 9 दिवस. सुळजा माता गरोदर झाली, 9 महिने 9 दिवस तर कधीच संपले. पहिलं वर्ष संपलं, दुसरं संपलं, 10 वर्ष संपले, 11 संपले, 12 वर्ष संपले. पोटातला गर्भ बाहेर यायला तयार नाही. तुम्ही 1 मिनिट विचार करा, 12 वर्ष त्या आईनी कसं 9 महिन्यात आपली बाई माणूस वैतागून जाते 9 महिन्यात. 9 महिन्यात काय होतो? त्या मातेला असं वाटतं कधी सुटका होईल, कधी मुक्तता होईल. तिला वाटतं जड होतं ना जीवन, उठणं बसणं चालणं फिरणं हिंडणं खाणं पिणं सगळं अवघड होतं ना. 1 मिनिट ऐका, गरोदर बाईला कोणता कोणता व्यवहार अवघड होतो तर तुम्ही काय करा, श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचं चरित्र आलंय. त्या आत्मदेवाची बायको जी धुंदुली आहे त्या धुंदुलीनी गरोदर अवस्थेमध्ये मला काय काय यातना सोसाव्या लागतील, काय दुःख भोगावं लागेल याची यादी दिली. कधीतरी ती वाचा. आता भागवतकार सगळं सांगू शकत नाही तुम्हाला, कारण ते दिवस पुरत नाही ना, वेळ पुरत नाही ना ते सांगायला, त्याच्यामुळे सगळं सांगू शकत नाही. पण त्या धुंदुलीच्या मुखात व्यासांनी जेवढे श्लोक टाकले त्या श्लोकाचे अर्थ वाचा, काय काय यातना भोगाव्या लागतात. त्या सुळजा मातेनी 12 वर्ष कसं केलं असेल? हा, 12 वर्ष गर्भ आईच्या पोटात आहे, बाहेर यायला तयार नाही. वैतागलं कोण? पोराचा बाप, पोराचा पप्पा वैतागला. कोण? व्यास महर्षी. काय करावं? शेवटी व्यासांनी कमंडलूतून हातात पाणी घेतलंय, अभिमंत्रित केलंय आणि पत्नीच्या पोटावर शिंपडलं. काय मंत्राचं सामर्थ्य आहे! काय केलं त्या मंत्र उदकानी? काय केला चमत्कार? तर त्या पोटातल्या गर्भाला बोलकं केलं. गर्भ बोलका झाला आणि त्याला सांगितलं बाळा बाहेर ये, बाळा बाहेर ये. तो म्हटला येत नाही, बाहेर येत नाही. अरे म्हटले तू 1 मिनिट ऐक, जिच्या पोटात तू थांबला, वास्तविक आता तेवढी तिथं एवढा काळ एक तर तिथं बसायचं ती जागाच नाही मोहा. एवढ्या वेळ तिथं थांबत असतं का? आईचं पोट म्हणजे काय एअर कंडिशन बंगला आहे का तो? तिथं बसायला जागा तरी शुकाचार्य. अरे बाहेर आहे. ते म्हटले येत नाही. का बरं येत नाही? त्यांनी सांगितलं मायामोहाची बाधा होते, संसार दुःखाचं भय वाटतं. मायामोहाच्या दुःखाच्या भयामुळं इथंच बरं आहे, मला बाहेर यायचं नाही, मी इथंच बरं आहे, मला बाहेर येण्यापेक्षा इथं बरं वाटतं. बाप म्हटला तुला बरं वाटतं, पण जिच्या पोटात तू थांबला तिला कसं वाटतं याचा विचार केलाय का कधी तू? तुला वाटतं बरं, तिला काय वाटत असेल? तर आतून तो गर्भ, शुकाचार्याचा गर्भ आतून व्यासांना म्हटला अहो जिच्या पोटात मी बसलो तिची शब्दाची तक्रार नाही, तुमचंच काय चाललंय राव? तिला सांगू द्या, तिला तक्रार करू द्या का नाही थांबायचं, तू त्रास होतो मला, मग तीन मी पाहिलं काय करायचं? जिच्या पोटात मी थांबलो तिची तक्रार आहे का काही? नाही. म्हटले बाळा तू बाहेर. यांनी सांगितलं संसार दुःखाची भीती वाटती, त्या दुःखाचा वारा लागूच नाही म्हणून मी इथंच थांबायचं ठरलं, मी बाहेर येत नाही. यांनी व्यासांनी आश्वासन दिलं चल तुला मायामोहाची बाधा होणार नाही, तू बाहेर ये. त्यांनी सांगितलं तुमची मध्यस्थी चालत नाही, तुम्ही वकीलपत्र घेऊन उपयोग नाही. कारण काय? मायामोहात तुम्हीच अडकलेले. कसं काय मी बाहेर यावं तुम्हाला का वाटतं? तर ते म्हटले तू जर बाहेर आला तर मी पुत्रमुख पाहिल, पुत्रमुख पाहिल्याचा मला आनंद होईल, मग मी तुझं मौंजीबंधन करील, तुझ्यावर संस्कार करील. आता तुम्हाला ज्या अर्थी पुत्राचं मुख पाहण्याची इच्छा आहे म्हणजे तुम्ही कशात अडकलेले? पुत्रमुहात अडकलेले. पुत्रमुह तुमच्याच चित्तात भरलेला आहे आणि तुम्ही जर मोहग्रस्त आहे तर मला काय मायामोहाच्या बाधेतून बाजूला करू शकता? तुमची मध्यस्थी चालत नाही, जबरदस्त मध्यस्थी आणा. आणि मग व्यासाने काय केलं? सिन्नरचं नाशिकचं कोर्ट पाहिलंच नाही.
हायकोर्टातही गेले नाही, त्यांनी डायरेक्ट सुप्रीम कोर्टाचा वकील आणला. कोण? भगवान कृष्णाला आणलं मध्यस्थी करण्याकरता. सांगा त्याला ये म्हणाव बाहेर. भगवान श्रीकृष्ण म्हटले बाळा बाहेर आहे. तो म्हटला मायामोहाची भीती वाटते. यांनी सांगितलं मायामोहाची बाधा तुला होऊ देत नाही मी, बाहेर आहे. त्याने आतून विचारलं कोण बोलतं? यांनी सांगितलं मी मायापती भगवान श्रीकृष्ण बोलतो. मायेचा स्वामी, मायेचा मालक, मायेचा नियंता, मायेचा निर्माता. ती दासी आहे माझी, मी निर्माण केलंय तिला. मायापती भगवान श्रीकृष्ण बोलतो. माया कोणाची आहे? माया कोणाची आहे? वाचा ना 7वा अध्याय गीतेचा, प्रसिद्ध वचन पाठ आहे ना हो तुमच्या. आज काय करतो जस काय तुम्हाला काही येतच नाही बुवा. 7वा अध्याय आणा ना गीतेच्या डोळ्या पुढं. काय बोलला भगवान? मम माया दुरत्यया. देवाचं वचन काय तिथं? माया कोणाची आहे ती? मम माया. मम माया, माया माझी आहे ती दुस्तर आहे. पण कोणाची आहे? मम माया, मायेचा नियंता, मायेचा मालक मी मायापती भगवान बोलतो. बाहेर आहे. आणि आले शुकाचार्य बाहेर. श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं, आईचं दर्शन घेतलं, बापाचं दर्शन घेतलं. 12 वर्षाचा पोरगा आणि पळतच निघाला. पुत्रमोह बापाच्या चित्तात होताच. पुत्राचं मुख पाहावं इच्छा होती, तोंड नाही दाखवलं बापाला, तसंच पळत सुटला. नागडाच आहे, 12 वर्षाचा आहे, नग्न आहे आणि रस्त्याने पळत चालला. आणि मागून त्यावेळी शुकाचार्याचं वय 80 वर्षाचं आहे. वय किती आहे शुकाचार्याचं? 80 वर्षाचं. शुकाचार्याची दाढी पूर्ण पांढरी झालेली आणि दाढी पार बेंबीपर्यंत आलेली, एवढी दाढी. औषधाला केस काळा नाही. भुवयांची केस पांढरे झालेले आहेत. डोक्याच्या जटा सगळ्या पांढऱ्या फट आहे. अंगावर हे जे हातावर केस आहे ना, हे सगळे पांढरे झालेले आहेत. शुकाचार्य जखड वृद्ध अवस्थेत आहे. आणि मागून अभिव्यास महर्षी मागून शुकाचार्याच्या पळतात. शुका थांब, शुका थांब, शुका. ते मागं पाहत नाही. यांनी मोठमोठ्याने हाका मार, शुका. अरे शुका, ऐका बर का. व्यास महर्षी शुका म्हणून हाक मारतात. तर वो कोण देत? शुका वो, शुका वो. वो कोण देत? काय शब्द आहे भागवतात? तरवो भी नेदुहु, तरवो भी नेदुहु. ऐका महाराज, डोंगरातले दगड ओ द्यायचे, डोंगरातले दगड ओ द्यायचे. झाडं या व्यासांनी शुका म्हणून हाक मारली तर ओ कोण द्यायचं? प्रतिसाद कोण द्यायचं? झाडं, दगड. आता दगड जर विचार केला तर वेदांतामध्ये, तत्वज्ञानामध्ये दगडाचं चिंतन काय? दगड हा निव्वळ जड आहे, नुसता जड आहे, फक्त जड आहे. आणि जडाची व्याख्या काय? कशाला जड म्हणतात? तर निराभास माईकाला वेदांतांनी जड म्हटलंय, जीवाला साभास माईक म्हटलंय, पण जडाला निराभास माईक म्हटलंय. निराभास आणि माईक. निराभास म्हणजे काय? त्याच्यात चेतनेचा अंशच नाही, चेतना शून्य, 100% चेतना रहित, म्हणून निराभास माईक. आणि तो जड, ते जड दगड वो देतात. म्हणजे ज्याचा आत्मभाव जडाला जाऊन भिडला, ज्याचा आत्मभाव तरुवराला जाऊन भिडला, अशी आत्मिक स्थिती ज्याची व्यापक आहे. ऐका, तसेच शुकाचार्य पुढे पळत गेले. एक सरोवर आहे, सिद्ध सरोवर आहे. स्वर्गातले अप्सरा स्नान करण्याकरता, जलक्रीडा करण्याकरता त्या सरोवरात आलेले आहे. तरुण आहे त्या सगळ्या. पण ऐका, वर्णन असं आलेलं आहे का अंगावरचे सगळे कपडे काढून काठावरती ठेवले आणि पूर्ण विवस्त्र होऊन, पूर्ण नग्न स्थितीमध्ये त्या स्त्रिया पाण्यामध्ये, त्या जलाशयात गेलेल्या आहे. आणि त्यांची जलक्रीडा चाललेली आहे. आनंद भोगतात जलक्रीडेचा. पाणी उडवतात, पिचकाऱ्या मारतात, बुड्या मारतात, पोहतात, वगैरे वगैरे वगैरे. त्यांची जलक्रीडा चालली.
एकामेकीच्या अंगावर पाणी उडवतात, हसतात, खिदळतात. त्या तरुण आहे. आणि तेवढ्यात हे शुकाचार्य त्याच तळ्याच्या सरोवराच्या काठावरून पळत गेले. यांच्या अंगावर कपडे नाही, त्यांच्या अंगावर कपडे नाही. हे नग्न, त्या नग्न, हे तरुण, त्या तरुण. त्यांना काहीच वाटलं नाही. पळत चाललेले शुकाचार्याकडे पाहत होत्या, हसत होत्या, एकामेकीच्या अंगावर पाणी उडवत होत्या. शुकाचार्य निघून गेले. 80 वर्षाचा जखड म्हातारा पाठीमागून आला. त्या व्यासाला लांबच पाहिलं आणि त्या बाया लाजल्या आणि आपलं शरीर पाण्यामध्ये झाकू लागल्या, म्हणजे पाण्यात बसल्या, त्या बुडी मारू लागल्या. तर त्यांची ती क्रिया पाहून आश्चर्य वाटलं व्यास महर्षीला. एकनाथ महाराजांच्या भागवतात ओव्या आहे, फार गोड आहे, वाचा. विठ्ठल सिद्ध सरोवरा प्रती, नाथ महाराज लिहितात बर का. सिद्ध सरोवरा प्रती नग्न अप्सरा स्नान करीती, मागून येता शुक योगींद्र स्थिती, त्या स्वेच्छा खेळती निर्लज्ज. लज्जा रहित आहे, लाजलेच नाही. तरणा मुलगा विवस्त्र पळत चालला, लाजच झाली नाही. काय शब्द वापरला नाथ महाराजांनी? स्वेच्छा खेळती निर्लज्ज, लज्जा रहित जलक्रीडा करीत राहिल्या. आणि ते पुढे निघून गेले. मागून व्यास आले. 80 वर्षाचा जखड म्हातारा, त्याला पाहून त्या लाजल्या आणि पाण्यात अंग लपवलं त्यांनी. पाहिल्यावर व्यासाला आश्चर्य वाटलं. व्यासाच्या मुखात नाथ महाराजांनी ओवी टाकली. व्यास म्हणतात, मी यांच्या आज्याच्या स्थिती मज का लाजती देवांगना. मी जर यांचा आजोबा शोभतो, म्हणजे बापाही नाही, बापाचा बाप, मी जर आजोबा शोभतो तर माझ्या तरुण मुलाला लाजले नाही. आणि माझ्या पूर्ण अंगावर कपडे, मी म्हातारा आहे, आजोबा शोभतो, मज का लाजती देवांगना. मी यांच्या आजाच्या स्थिती आणि मज का लाजती. आश्चर्य वाटलं. तळ्याच्या काठावर आले व्यास. त्यांना विचारलं, बायांनो, हे काय आत्ता थोड्या वेळापूर्वी इथून एक तरुण मुलगा पळत गेला. म्हटले हो. तो विवस्त्र होता. म्हटले हो. तुम्ही विवस्त्र आहात? म्हटले हो. तो तरुण, तुम्ही तरुण आहे? म्हटले हो. त्याला तुम्ही लाजल्या नाही आणि मी तुमचा आजोबा शोभावा असा जखड म्हातारा, मला पाहून का लाजल्या आणि शरीर पाण्यात का झाकलं तुम्ही? तो पळत गेला, तो माझा मुलगा होता. त्या अप्सरा म्हटल्या, आम्हाला त्याच्याशी कर्तव्य नाही. तो तुमचा कोण आहे का कोण नाही याच्याशी कर्तव्य नाही, पण तो गेला तर आम्हाला लज्जा आली नाही आणि तुम्हाला पाहिलं ना आम्ही लाजलो. मग ते म्हणते, हाच प्रश्न आहे, त्याला का लाजल्या नाही आणि मला का लाजल्या. आणि मग त्या अप्सरांनी सांगितलं का तुमच्याच प्रश्नाचं उत्तर प्रश्नातच आहे. तुमच्या काय उत्तर आहे? तो जो आधी पळत गेला ना, त्याच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हा भेदाचा भावच उरलेला नाही. त्याचं आत्मचैतन्य सगळ्या विश्वाला व्यापून आहे. त्याच्यामुळं त्याला या स्त्रिया आहे, हे पुरुष आहे, हा भेद त्याच्या ठिकाणी उरलेलाच नाही. आणि तो भेद 80 वर्षाचे झाले तरी तुमच्या चित्तातला गेलाच नाही, म्हणून लाजलो. आता माझा मुद्दा फक्त एवढाच आहे. कोणता? महान आत्मा हा यशसहा, ज्याचा आत्मभाव विश्वाला गवसणी घालतो, चराचरात व्याप्त आहे. म्हणून एक मिनिट ऐका. ज्यांचा अभंग आपण निवडला त्या नाथ महाराजांचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. गंगेची पाण्याची कावड रामेश्वराला नेत होते. रामेश्वराचं मंदिर जवळ आलं होतं आणि एक गाढव उन्हात तडफडत होतं. तर नाथ महाराजांनी त्या गाढवाला रामेश्वराच्या पिंडीवर टाकायला गंगेहून पाणी आणलं, काशीहून. रामेश्वराला नेली कावड आणि ते रामेश्वराच्या अंगावर न टाकता गाढवाला पाणी पाजलं. बाकीचे जे ब्राह्मण होते ना, काय झालं त्यांचं? एकनाथ महाराजांना गाढवाला पाणी पाजताना पाहिलं तर बाकीच्या ब्राह्मणांचं काय झालं असेल सांगा बरं? काय झालं असेल? बोला ना. तुम्ही बोलतच नाही राहू.
बोलायला पाहिजे. हा अहो, आमच्या गावात लहान लहान पोरं वयाच्या दुसऱ्या वर्षापासून बोलतात वावीत. तुम्ही एवढाले झाले अजून बोललं पाहिजे. सोपं आहे राव. बरं मी काही वर्गणी मागितली का तुमच्याकडं? मी काय म्हटलो तुम्हाला? बाकीच्या ब्राह्मणांचं काय? अहो तिळपापड झाला, तिळपापड. हा ते बाकीचे ब्राह्मण एकामेकाला बघा पवित्र पाणी, गंगेचं पाणी गाढवाला पाजतात. एक जण म्हटला, ओ नाथ महाराज काय करता? ते म्हटलं काय करता म्हणजे पाणी पाजतो, त्याला गरज आहे पाण्याची. अरे पाणी पाजता पण ते गाढव आहे ना. ऐका बरं का, एकनाथ महाराज म्हटले तुम्ही त्याला गाढव म्हणा, त्याला तुम्ही गाढव म्हणा, मी गाढव म्हणणार नाही. का? जे चैतन्य माझ्यात आहे तेच चैतन्य मला त्याच्यात दिसतंय. तुम्ही गाढव म्हणा, मी त्याला गाढव म्हणणार नाही. याला काय म्हणतात? महान आत्मा. आता एक मिनिट ऐका महाराज. काय आपल्याला गाढवात देव दिसायचं तर लांबच राहू द्या, पण त्याच्यातही देव असल असं तरी कधी वाटतं का? गळ्यात माळा असून, रोज कीर्तन ऐकून, ज्ञानेश्वऱ्या गाथे भागवत वाचून, आळंदी पंढरपूरला जाऊन गाढवातही देव असल. खरं सांगा तुम्हाला, मर्यायची शपथ आहे. कधी आलं का तुमच्या मनात याच्यात? खरं सांगा. मस्त तुमचे गुरून फिरून आमकण टमकण काय ना, पण गाढवात देव असल असं कधी वाटलं का? आलं का तुमच्या मनात? कधी आलं का? काय गंमत आहे. नाथ महाराज म्हटले त्याला गाढव तुम्ही म्हणा, मी नाही गाढव म्हणणार. मला ते गाढव दिसतच नाही. मग त्याच्यामध्ये जे चैतन्य माझ्यात वास करतंय तेच चैतन्य मला त्याच्यात दिसतंय. विठ्ठला याला म्हणतात महान आत्मा. हा आता पूर्ण करतो त्याला. लांबीत गेलं तर खूप लांबता येते. मी का बरं सुरुवात केली महात्मा शब्दापासून? तर असा आत्मभाव. ऐ ऐ ऐ येऊ का तिकडा? चोपदार तिथंच उभे राहत. त्या तिथं मध्ये जाऊन उभे राहा. मध्ये राम तुम्हाला पाहून तरी घाबरले तर घाबरले. हा मग काय घाबरतील. हा असे डोळे वाटारायचे, मुद्दाम धमकवायचं मधून मधून. हा घाबरलेच पाहिजे. विठ्ठला असं ज्यांचं आत्मतत्व व्यापक आहे ना, या व्यापक बोधाला जे प्राप्त झाले ते महात्मे जन्म मरणाच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांना जन्म आणि मृत्यू ही परिसीमा त्यांना शिल्लक राहिलेली नसते. ते जन्म मरणाच्या पलीकडे, म्हणजे त्यांना जन्माला आलंच पाहिजे, इथलं प्रारब्ध भोगलंच पाहिजे, जन्माला आलंच पाहिजे, प्रारब्ध भोगलंच पाहिजे, आणि प्रारब्धाचा भोग संपला का मेलच पाहिजे. हा कर्मसिद्धांताचा नियम महात्म्याच्या ठिकाणी लागत नाही. त्यांना जन्मही नाही आणि त्यांना मृत्यू नाही. त्यांना जन्म मरण शिल्लकच राहिलेलं नाही. मरावे लागत हो अखंडित तैसे तैसे, आहो अखंडित तैसे तैसे. नाही मरावे लागत हो अखंडित तैसे तैसे, आहो अखंडित तैसे तैसे. आम्हाला जावे म्हणजे जन्मावं लागत नाही. जन्म नाही रे आनिक, तुका म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग. जन्म नाही रे आनिक, जन्म नाही रे आनिक, तुका म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग.
जन्म नाही रे अनिक, बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, नाही आम्हा जावे. हे बा, आत्मतत्वा करता गीतेच्या 4थ्या अध्यायात जो शब्द आला की नाही, काय शब्द आला 4थ्या अध्यायात? आत्म्याचा भाव सांगताना देवानी शब्द वापरलाय. काय शब्द वापरला? नाही, दुसऱ्या 4थ्या नाही, दुसऱ्याच अध्यायात, दुसऱ्या देवाचं, गीतेच्या 2ऱ्या अध्यायात देवाचा शब्द काय? न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः आजो नित्य शाश्वत तोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. पण आत्मतत्व कसं आहे अर्जुना? न जायते म्रियते वा कदाचिन, कदाचिन न जायते आणि कदाचिन न म्रियते. आत्मतत्व कधी जन्मत नाही, आत्मतत्व कधी मरत नाही. तसं आम्हाला आता जन्म आणि मृत्यू ही परिसीमा महात्म्यांच्या जीवनात शिल्लक राहिलेली नाही. याच्या पलीकडं कर्माचा हा जो सिद्धांत आहे ना, प्रारब्ध भोगाचा, याच्या पलीकडं ते गेले नाही. महाराजांनी काय म्हटलंय? प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. काय बोलले ऐका? भक्ता प्रारब्ध नाही, भक्ता क्रियमान नाही आणि भक्ता संचित नाही जाण. भक्ताला प्रारब्ध नाही, भक्ताला क्रियमान नाही आणि भक्तांना संचित नाही. म्हणजे प्रारब्धाचा संबंध नाही, क्रियमानाचा संबंध नाही, संचिताचा. हो महाराज, प्रारब्ध क्रियमान संचित भक्ताला नाही, याचं काय कारण? याचं कारण एकच आहे, अवघा देवची झाला पाही भरोन या अंतर्बाई. देव झाला म्हणजे त्याचा आत्मभाव व्यापक झाला, आत्मबोध त्याचा व्यापक झाला. त्याच्यामुळे महात्म्याला जन्म मरण हा भाव त्यांना शिल्लक राहिलेला नाही. जन्म मरणाच्या पलीकडे गेले ते महात्मे. विठ्ठल ऐका, तुम्ही ऐकलेले याच्यामध्ये 3 वर्ग पडतात. या प्रकाराचे वर्ग 3 केले. शास्त्रवचन असं आहे, 3 प्रकारचं प्रारब्ध सांगितलंय. अनिच्छा, स्वेच्छा, परेच्छाच. ऐका, प्रारब्ध किती आहे? अनिच्छा, स्वेच्छा, परेच्छाच प्रारब्धम त्रिविधम स्मृतम. त्रिविधम प्रारब्धम स्मृतम 3 प्रकारचं सांगितलंय. प्रारब्ध 3 प्रकारचं. कोणतं कोणतं? अनिच्छा 1, परेच्छा 2 आणि स्वइच्छा 3. अनिच्छा, परेच्छा, स्वेच्छाच प्रारब्धम त्रिविधम स्मृतम. समाजाचा वर्ग केला तर या समाजामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण परेच्छा प्रारब्धात आहे. देव, अब तुम्ही आम्ही सगळेजण अनिच्छा प्रारब्धात आहे. देव हा परेच्छा प्रारब्धात आहे आणि महात्मा स्वइच्छा प्रारब्धात आहे, स्वेच्छा प्रारब्धात आहे. इथं देवाला अवताराला आणावं लागतं, म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेने तो येतो. याला म्हणतात परेच्छा. विठ्ठला साधू मात्र या मृत्यू लोकात अवताराला स्वतः होऊन येतो. याला म्हणतात स्वइच्छा. आणि तुम्हाला ना आम्हाला यावंच लागतं. प्रारब्ध आहे तोपर्यंत राहावंच लागतं आणि संपलं म्हणजे जावंच लागतं. याला म्हणतात अनिच्छा. विठ्ठला आम्हाला यावंच लागतं. कोणी विचारतं का? आपल्याला आपल्याला कोणी विचारित नाही. कसं जाता का हो जन्माला? हो जाता का मेंढीमध्ये आमक्याच्या घरी? विचारलंय का तुम्हाला? बरं, तुम्हाला असं तरी विचारलं का झोपडपट्टीत पाठवू का बंगल्यातच जायचं? बघ, तुम्हाला असं तरी विचारलंय का?
बागायतदाराच्याच घरी जायचं का इकडं वावी मीठ सागरा कोरड वाहूत यायचं? विचारलंय का कोण तुम्हाला? हा, काहीच नाही ना महाराज, कोणी विचारित नाही. तुम्हाला इच्छा असो अगर इच्छा नसो, मात्र इथे जन्माला प्रत्येकाला यावंच लागतं, ही अनिच्छा आहे. बरं, इथं आल्यानंतर राहण्याची तुमची इच्छा असो अगर नसो तरी सुद्धा राहावंच लागतं. जाण्याच्या बाबतीत काय, समजा आता 1 मिनिट आहे का, आपण सगळेजण आता 50-60 मध्ये आलो, 50-60 आपण आलो. आत्ताशी कुठं आपला मेळ जमलाय, प्रपंचाचा संसाराचा मेळ आपला आत्ताशी कुठं जमलाय. मेळ जमलाय म्हणजे काय, 5-50 एकर वावर झालंय, ट्रॅक्टर झाला, जीप गाडी झाली, कार गाडी झाली, बुलेटही घेतली, बंगलाही बांधला, आहे की नाही. आता बायको पोरं शिकले, नोकरीला लागले, त्यांचा भक्कम पगार येतो. घरामध्ये महिन्याकाठी 2-5 लाख रुपये यायला लागले. आता दारिद्र्य संपलं, बंगला झाला, बायको आहे, पोरं आहे, सुना आहे, नातू आहे, नाती आहे, गोकुळासारखं घर भरलंय. बरं, काही डायबिटीस नाही, BP नाही, खाया प्यायची चंगळ आहे, मजाच मजा आहे सगळी, टेन्शनच कशाचं नाही सगळा. म्हणजे आत्ताशी आपला मेळ बसलाय. बसवता 50 वर्ष लागले ना आपल्याला, पण आत्ताशी जरा स्थिर स्थावर झालाय. आता तुम्ही मला खरं सांगा, अगदी मनापासून खरं सांगा, तुम्हाला इथून जायची इच्छा आहे का? बोला ना. इथून जाण्याची इच्छा, इथून म्हणजे कीर्तनातून घरी नाही, नो घरी, गोइंग टू यमपुरी. तुम्हाला जाण्याची इच्छा आहे का? खरं बोला, जाण्याची इच्छा आहे का? कोणालाही जाण्याची इच्छा नाही. पण ऐका, लाख तुम्हाला जाण्याची इच्छा नसेल, पण तुम्हाला इच्छा नाही म्हणून इथं राहता येतंय का? येणे कले हो जाणे ही शेवटी, येणे कले हो जाणे ही शेवटी, जमलं महाराज. जमलं म्हणजे काय, युती झाली, आता सरकार पडत नाही, कमळ कुठंही फुलू द्या, आता आता आघाडीत बिगाडी होत नाही. आता विठ्ठला आपल्याला इथून जाण्याची इच्छा नाही म्हणून राहता येतं का? काय निळोबाराईंची गवळण नाही,
येणे एकले हो जाणे ही सेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडिले धन तेही नचले लक्ष कोटी, म्हणून आले मी या सावळ्याच्या भेटी हो. हा, इच्छा नसली तरी यावंच लागतं, राहावंच. हे बा, सरकारी नोकराला बदलीची इच्छा असते का? मेंढीत आला, मस्त राहिला, रमला, घरही चांगलं मिळालं, शेजारी चांगले मिळाले, प्रेमही चांगलं जुळलं, त्याला भाजीपाला विकत घ्यावा लागत नाही, लोक घरी आणून देतात, चांगलं गुरुजी होते शिक्षक, सगळं मस्त, त्याचं गावच त्याचे झालं सारखं. आणि इथं चांगला 20-22 वर्ष राहिला, रमला, हे गावचाच झाला, लोकांमध्ये रमला, सगळ्यांना आवडायचा, सगळे त्याला आवडायचे. आता सांगा, त्या गुरुजीला बदलीची इच्छा आहे का? पण ऑर्डर आल्यानंतर त्याला राहता येतं का? आली ना ऑर्डर त्याला, आता नवीन गाव मिळालं, त्या गावात पुन्हा नव्याने ओळखी करायच्या. बरं, पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? तिथं भाडोत्री खोली पाहायची. त्या खोलीच्या अडचणी आहे ना काय? हे बा, खोली जर चांगली असली तर भाड्याचं बजेट बसलं पाहिजे, भाड्याने म्हणजे जे भाडं द्यायचं त्याचं बजेट बसलं पाहिजे. बरं, भाड्याच्या बजेटमध्ये बसली तर खोलीची कंडिशन चांगली पाहिजे. कधी कधी काय होतं, भाड्याचं बजेट बसतं तर खोलीची कंडिशन बॅड. कंडिशन बॅड म्हणजे समोरच्या दारातून मध्ये घुसलं, म्हणजे समोर दरवाज्यात गेलं का दरवाजा असा खाली वाकलेला, तो जे दार काय म्हणतो, म्हणजे ती भिंतच अशी वाकलेली जे आहे. आणि पाठीमागच्या बाजूने गेलं तर मागची भिंत म्हणते, भाऊ तुझा साठा सांभाळ. काय सगळे ओलसर ती जमीन, घरामध्ये सगळं घाण कुबट वास, म्हणजे कमी भाड्यात मिळती तर खोलीची अवस्था चांगली नाही. बरं, सिमेंट कॉन्क्रीटची स्लॅबची चांगली मिळती तर भाड्याचं बजेट बसत नाही ना. याचा सगळा पगार 775 रुपये, खोलीचं भाडं 800 रुपये, महिनाभर खायचं काय? बरं, समजा खोली मिळाली तर शेजारी पाजारी चांगले पाहिजे. पुन्हा शेजारी चांगले नसले तर इकडूनचे पाहिले तर असे, इकडूनचे पाहिले तर असे, आणि मग त्या गुरुजीच्या पोरांवर काय संस्कार होतील? सगळे असेच संस्कार होतील ना, सगळ्या कटकट. तरी पण त्या गुरुजींनी ऑर्डर स्वीकारली, एक टेम्पो भाड्याने केला, सगळं सामान गुंडाळलं, ते नवीन गावात नेऊन टाकलं. तिथं गेल्यानंतर त्याला ते सामान लावायला 8 दिवस लागले. गॅस कुठं ठेवायचा, आमकं कुठं करायचं, तमकं कुठं करायचं, पलंग कुठं ठेवायचा, कपड कुठं मांडायचं, हांडा कुठं ठेवायचा, पातेल कुठं ठेवायचं, तपील कुठं ठेवायचं, गमील कुठं ठेवायचं, सगळं, मम्मीचा फोटो कुठं, पप्पाचा फोटो कुठं, ते सगळंच. आणि इकडून तिकडून ते खोलीमध्ये सामान लावलं, थोडेफार गावात वळखी पाळखी झाल्या, सगळं जुळून आलं. आणि त्या गावात बसायची वेळ आणि आली ऑर्डर, चलो दुसऱ्या गावाला. त्या सरकारी नोकराला बदलीची इच्छा असती का? इच्छा नसती. पण ऑर्डर आल्यानंतर थांबता येतं का? तशी जीवाची अवस्था आहे, यावंच लागतं, राहावंच लागतं. इच्छा नसली तरी इथून त्याला जावंच लागतं. विठ्ठल. पण काय गंमत आहे बघा, महात्म्याचं तसं नाही, साधूंचं तसं नाही. महात्मा त्यांना वाटलं तेव्हा ते इथं येतात, इच्छा झाली तेव्हा इथं येतात, वाटलं तोपर्यंत राहतात, आणि वाटलं आता आपलं काम झालं बुवा, त्या दिवशी स्वतःच्या इच्छेने ते जगाचा निरोप घेतात, येतात, राहतात, आणि वाटलं तेव्हा जातात. विठ्ठल. वर्ष राहिले तुकाराम महाराज, 42 वर्ष. वाटलं महाराजांना आपलं कार्य झालं पूर्ण आता, असं मनात विचार आला. तेवढ्यात सनकाधिक संत समोर दिसले. महाराज सामोरे गेले. का हो तुम्ही सनकाधिक संत? न म्हटले, हो तुम्ही सनकाधिक संत, मनविता
एक उपकार कराल का? काय? एवढाच उपकार करा. काय? तुम्ही आता देवाकडे चालले ना, लो मग तिथं गेल्यावर त्याला पहिली गोष्ट माझा नमस्कार सांगा ना. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. उपकार करा, नमस्कार सांगा. माझा नमस्कार त्याला सांगितला, माझा नमस्कार त्यांनी घेतला का मग मात्र एक काम करा. काय? माझ्या वतीनं त्याची करुणा भाका. आणि करुणेत विषय काय ठेवा? करुणेमध्ये विषय एवढाच ठेवा, माझी भाकावी करुणा विनावा पंढरीचा राणा. आणि करुणेचा विषय काय ठेवाल? विषय एवढाच ठेवा, येताना त्याच्यात माझ्यात करार झालेला आहे, आमच्या दोघांचं ठरलेलं आहे. तसं त्याच्या ध्यानातही असेल बरं का, पण एखाद्या वेळी आज नसेल बी, कारण त्याचा व्याप मोठा आहे. 135 कोटीचा देश हाकायचा आहे त्याला. पुन्हा युक्रेनचं ते रूसचं पाहावं लागत त्याला. एवढ्या राड्यामध्ये आपल्या गरिबाचं काय ध्यान राहणार. पण एक काम करा, तुम्ही आठवण करून द्या विनंतीच्या मध्ये असा विषय ठेवा, तुका म्हणे मज आठवा मूळ. कारण त्याचं ना आमचं ठरलेलं आहे. तो मला जेव्हा म्हटला ना का देहू गावात बोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणी, कारण काही बोलोबाचा पुत्र व्हायचा जा देऊला. तर मी त्याला विचारलं कशा करता जायचं. तो म्हटला लोकांना परमार्थ मार्गदर्शन करण्याकरता. तेव्हा महाराजच देवाला म्हटले होते, देवा तुला एक सांगू का, काय मला दुसरं कोणतंही काम सांग पण लोकांच्या नादी लागायला सांगू नको. तेवढा आपल्याला जमणार नाही बुवा. दुसरं किती अवघड सांग पण लोकांना शिकवायच्या भानगडीत मला पाडूच नको. का? कारण लोक बेटे ऐकायला तयार नाही, लोक ऐकत नाही. तुम्हाला काय वाटतं? ऐकतात का लोक? काय वाटतं तुम्हाला? लोक ऐकत नाही, लोक फक्त ऐकल्यासारखं करतात, मात्र जशीच्या तसेच राहतात. काही काही तर म्हणतात कुठं कीर्तनकारांचं ऐकून टेन्शन घेतो माधू दे सोडून. काही म्हणतात अरे बाबा त्यांचा धंदाच्या, आम्हाला तर म्हणतात त्याच्या बापापासून धंदा या. आता काय करू, आहेच काय करणार. एक जण म्हटला देवानी 2 कान काही येडं म्हणून दिलं काही, एकाने ऐकून घ्यावा एकाने सोडून द्यावा, आपलं उठावा, जे आहे ते चालू द्यावा. काय टेन्शन घेत चाल. मला ते एकाने प्रश्न विचारला होता तो, महाराज म्हणजे काय हे तुम्ही एक कीर्तनकार लोक आहे ना, तुमचं सगळं चांगलं आहे बरं का, पण मला एक अंधश्रद्धा वाटते तुमच्यात, ते मला पटत नाही तुमचं. म्हणजे काय कीर्तन संपल्यावर सगळे बाया माणसं तुमचे जे पाया पडतात ना, हे पाया पडायचं काय फॅड आहे होय? काय कोणी भेटलं का नुसते पाया पडत राहतात ना? हे पाया पडणं मला अंधश्रद्धा वाटते. हे पाया पडायचं काय काम हो? तुम्ही मस्त खुर्ची टाकून बसता, लोक तुमच्या पाया पडता, आई बापाच्या वयातली माणसं तुमच्या, हे काय बावळटपणा आहे वा? हे पाया कशा करता पडतात? मग मी त्याला उत्तर सांगितलं, पाया पडायचं कारण असं आहे का 2 तास संत वाङ्मयाचा आम्ही जो विचार त्यांना सांगितलेला राहतो, तो जो त्यांच्या डोक्यात राहतो ना, तो विचार तसाच घरी संग जाऊ नये म्हणून ते येतात, डोकं पायावर वाकवतात आणि सगळं इथंच रिकामं करून मोकळेच्या मोकळे घरी जातात. आणि शपथ माझं जर खोटं असेल ना तर उद्या मेंढीतल्या कोणत्याही माणसाला आजच्या कीर्तनाचा अभंग विचारा, त्यांनी जर सांगितला तर आपल्याकडून ₹1.25 बक्षीस. ऐकलेलं ध्यानात राहिलं पाहिजे का नाही? राहतं का नाही? ऐकलेलं ध्यानात राहतं का नाही? तुम्ही नाशिकला चालले आणि बायकोनी जर तुम्हाला सांगितलं आमका आणा, दिवसभर तुम्ही लाख कामं करा, संध्याकाळी आता तिने सांगितलेलं आणता का नाही? म्हणजे तुमच्या ध्यानात राहतं का नाही? खरं बोलायचं राहतं का नाही ध्यानात? हा. आणि मग कीर्तनाचा अभंगच का ध्यानात राहत नाही? याचा अर्थ लोक इथं फक्त ऐकल्यासारखं करतात, लोक ऐकत नाही. पाया पडायचा उद्देश महाराजांचं प्रमाण आहे त्याला. पाया का पडतात? तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी, तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. भाऊ 2 तास तुझ्या आम्हाला दिलं ना, तुझ्या पायी समर्पण. लोक ऐकत नाही. एक तर म्हातारं बायकोशी भांडण करून कीर्तनाला आलं,
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ती म्हणे मार भांडण करून कीर्तनाला गेले. काय सांगितलं महाराजांनी? तो म्हटलं येडी आहे का ग तू? ठीक आहे अगं, काही गोष्टी जिथं ऐकायच्या राहतात तिथंच सोडायच्या राहतात. लोक काय तुकाराम महाराज म्हटले दुसरं कोणतंही काम सांग, लोकांना सांगायचं नाही महाराज तुम्हाला. बरं महाराज म्हटले ठीक आहे, तुझा हट्ट आहे, आग्रह आहे देवा, जातो मी. पण एक ऐक, काय मी आता जातो, पण येताना मला घ्यायला तुला स्वतःला यावं लागेल. तुला स्वतःलाच यावं लागेल. नाही तर तू काय म्हणशील, बाकीचे सगळे जसे जातात तसे जा, आणि येताना सगळे जसे येतात तसे या. सगळे कसे येतात? चौघांच्या खांद्यावर राम बोलो राम राम, तसा नाही येणार, तिरडीवर नाही येणार. मग मला घ्यायला तुला यावं लागेल. अहो ऐका, व्यवहार सांगतो. 3 एकर वावर विकून बापानी पोरीचं लग्न केलं. सगळं लग्न झालं, जेवणं खावणं झाले, मंगलाष्टकं झाले, टाळी लागली, जेवणं खावणं झाले, फळ भरलं, झालझांडे घातला, सोनमुख पाहिलं, कुरड्या फोडल्या, सूप वाजलं, आवरलं लग्न. मांडव सोडायला लागली आणि ते पोरगी सगळ्यांच्या पाया पडली. नवरदेव गाडीत बसलेला, ड्रायव्हर गाडीत बसलेला, कलावऱ्या बसलेल्या वाट पाहू राहिले. आणि ती पोरगी गाडीत बसायला गाडीच्या दरवाजापर्यंत गेली. दरवाजा उघडला, गाडीत बसायचं, तेवढ्यात माग वळून माणसांमध्ये बाप पाहिला आणि तिला बाप दिसला. गाडीचा दरवाजा सोडून अशी पळतच आली आणि डायरेक्ट बापाला मिठी मारली. ती म्हणी दादा, म्हणजे काय मी नाही जाणार. बाप तिला म्हटला, बाई तू जावा म्हणून 3 एकर वावर विकून कारभार केलाय मी हा, आणि सगळं झाल्यावर तू म्हणती मी नाही जाणार. म्हणजे असं नसतं बाळे, जा. ती म्हटली मला सांगूच नको, मी जाणारच नाही. आता मग बापाही हुशार. बाप म्हटला, बाळे एक काम करते का? ते काय, मावशीला जर तुझ्या बरोबर पाठवलं, एक मुराळीन पाठवायची पद्धत तिथून पुढे चालू झाली बरं का. नाही ते मुराळणीचं काय काम आहे हो, बीच में मेरा काय केलं कशी काय काय गरज हो ना ग. त्या पाहुण्याला साडीला मारणी घालायचं घ्याने द्यायचं. पण तेवढी मावशीला पाठवल्यावर जाशील का? मग ती पोरगी थोडी डिल्ली पडली 50%. मग ती म्हणे हा मावशी येत असली तर जाईल मी. पण तुम्हाला एक सांगतो, मावशी ही एक अशी जाते, पेटीजवळच बसेल राहते, सगळं सामान मावशीच्या ताब्यात राहतं. साड्या सुद्धा तीच काढून देते, कोणाला कोणती कोणाला कोणती. मावशी म्हणजे कारभारीनच राहते. दुपारी जेवण केल्यापासून तिने बॅग भरलेलीच राहते. मेवना तिला विचारायला जातो, ती तर खरडी पोरगी तर काय जाईना, जाती का तिच्या बरोबर? ती तयारच राहते, ती हुशारच राहते. का तिला माहिती आहे जुन्या पातळावर जायचं आणि तिकडून नवीन नेसून यायचं. फुकटम फाकटम नवीन साडी मिळणार आहे तिला, घे, फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे. पण ती आडी येडी अशी घेती, मी काही गेले नसते का, मी काही तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का. पण त्यांच्या डब्याचं पडतं. पप्प्या सकाळी शाळेत जातो, गाई गुराचा राडा राहतो, मी काही जाणार नाही का. बॅग तर भरेल राहते. आणि तो म्हटलं मग पोरगी तर खरडी, तिथं जात नाही, मग आता नेमकं काय करायचं. ती म्हणे मग आमच्या यांना विचारून पहा, जशी काय लय आज्ञाधारक, यांना विचारून पहा. मावशी जायला तयार झाली. मावशीची बॅग गाडीत ठेवली, पोरगी गाडीत बसली, मावशी गाडीत बसली. तर त्या पोरीने बापाला सांगितलं गाडी निघताना, ती म्हणे दादा आज गुरुवार, उद्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार, रविवारी सकाळी 10 वाजता म्हणजे 10 वाजता मेंढीला मला घ्यायला तू स्वतः आला पाहिजे. नाही तर तू म्हणशील पिंट्या पाठवतो आणि चिंट्या पाठवतो, ते चालणार नाही, तू स्वतः आला पाहिजे. बाप म्हटला बाई शनिवारी रात्रीच मुक्कामी येतो पण जाय. तसं तुकाराम महाराज म्हटले जातो जातो, किती भांडे आपटा, 9 वाजवितो, 9च वाजवितो.
ती भांडी आपटा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल. असा करार ठर. मला काय बोलायचं इतकंच ऐका फक्त. 42व्या वर्षी आपलं काम पूर्ण झालं. लक्षात आल्याबरोबर सनकादिकांच्या द्वारा निरोप पाठवला. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. याला काय म्हणतात? स्वइच्छा. नाथ महाराजांच्या चरित्रात तर असं सांगितलं जातं, नाथ महाराजांनी पैठणमध्ये दिये ठेवला. सगळं गाव जमा झालं, बाहेर काढलं, आंघोळ घातली, ते कपडा नवीन कपडा गुंडाळला, तिरडीवर ठेवलं, ते बांधलं. आता भाऊबंद होते, जे भाऊबंदाचं त्यांचं कधी पटतच नव्हतं. आता ते गाडवाला पाणी पाजतं त्यांच्या कोण नादी लागतं, ते पटतच नव्हते, वाकडंच होतं त्यांचं बरोबर. आणि ते आता भाऊबंद असतं, मग त्यांनी काढले कपडे, दिला खांदा, एकाने धरलं ते मडकं आणि चालली प्रेत यात्रा. राम बोलो राम, राम बोलो राम, राम. पार स्मशानाच्या जवळ गेले, स्मशानभूमी जवळ आली आणि त्या खांदेकऱ्यांमध्ये कुजबूज झाली. खांदेकरी एकमेकाला म्हटले, पंत कळलं का, आलं का लक्षामध्ये, समजलं का? पंत म्हटले, काय हो? ते म्हटले, बघा ना, आयुष्यभर आपल्याशी वागडा राहिला, शेवटी तर आपल्याच खांद्यावर चालला ना. आलं का कोणी कामा? एकनाथ महाराज वर उठून बसले. एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले. त्या खांदेकर म्हणले, गोविंदराव. खांदेकराचे मांडे विठ्ठल 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 विठ्ठल. खांदेकरी लटलट हालायला लागला. त्याला डवडावा घाम आला, अंगावर केस ताट उभे राहिले. खांदेकरी वर पाहायला लागला. बाकीचे म्हटले, गोविंदराव काय रे? तो म्हटलं, भूत भूत भूत. नाथ महाराज म्हटले, खाली ठेव. सगळे प्रेतयात्रिक लोक, काय हो? ते म्हणे, भूत. नाथ महाराज म्हटले, भूत नाही, मीच आहे स्वतः प्रत्यक्ष. लोक म्हटले, महाराज का हो? महाराज म्हटले, यांच्याच खांद्यावर गेलं पाहिजे असं काही माझं नवस नाही. मी कोणाच्या खांद्यावर जाईल, तुम्ही जा घरी. ते खांदेकरी घरी, सगळे घरी, महाराज आहे घरी. बरेच दिवस गेले. महाराजांनी पुन्हा देह ठेवला. पुन्हा देह ठेवल्यानंतर ते आले, आंघोळ घातली, ताटकी बांधली. आता हे भाऊबंद असल्यामुळे यांनी कपडे काढले. पण गावातले प्रतिष्ठित जागीरदार पाटील बुजुर्ग लोकांनी या खांदेकऱ्यांना दम दिला. तेवढ्या बाय, मागच्या वेळी तुमच्या बोलण्यामुळं नासलं रे सगळं. फार जवळ जाऊन मागे यायची पाळी आली तुमच्या बोलण्यामुळे. तुम्ही एक काम करायचं, काय, तुम्ही मौत करून घरी येवस्तोवर बोलायचंच नाही, मौन धरायचं. दिला खांदा, चालली प्रेत यात्रा. प्रेत यात्रेत सगळे लोक म्हणायचे, राम बोलो भाई राम बोलो. हे आपले राम बोलो भाई राम बोलो. आणि अशी पैठणच्या चौकात प्रेत यात्रा आली. एका बाईची पोरगी लग्न करून पहिल्याच मुळाला माहेरी आली होती. ती सासरीच निघाली होती. गावाच्या बाहेर झाडाखाली बैलगाडी सोडलेली होती. पाण्याचा तांब्या आईच्या हातात होता आणि पोरगी माग होती. एका बोळीतून ती त्या चौकात, त्या गल्लीत रस्त्यावर आली आणि तिकडून प्रेत यात्रा आली. आता ते काय, तिला ते अमंगळ दर्शन वाटलं. तिने त्या प्रेत यात्रेत एका जणांना विचारलं, कोण हो? ते म्हटले, एकनाथ महाराज. ती म्हटली, काय बाया, माझी सोन्यासारखी लेक पहिल्याच मुळाला नांदायला निघाली आणि एकनाथ महाराजांना का आजच टाइम भेटला. महाराज पुन्हा उठून बसले. महाराज पुन्हा खांदेकर, गोविंदराव. तो म्हटलं, महाराज मी कुठं काय म्हटलो? महाराजांच्या अंगावर थुकला. महाराज आंघोळ करून वेशीत आले का, तो पान खाऊन वर बसले, पचकन थुकायचं. महाराज पुन्हा मागे जायचे, गंगेत बुडी मारायचे, स्नान करून वेशीत आले का तो थुकायचा. किती चक्र झाल्या आणि किती आंघोळी झाल्या? 108. अहो, ते चुन्याचे पानं खाऊन खाऊन त्याचे कातडे निघाले, आग झाली, गालफट सुजले, वैतागलं ते. 108 वेळा झालं ना. महाराज 108व्या वेळा आंघोळ करून जेव्हा वेशीत आले, ते पटकन उडी मारून पुढं आलं, पाय धरले, माफ करा महाराज. महाराज म्हटले, तुला माफ करा तू नको म्हणू, तूच मला माफ कर. म्हणजे काय, अरे मी आभागी, करंटा, आळशी, रोज एकच गंगेची आंघोळ करायचो, पण तू केवढा उपकार केला. आज तुझ्यामुळं मला 108 गंगेचे स्नान घडले. त्याला सुद्धा नाथ महाराजांनी मुक्त केला. हा भाग आहे, प्रसाद देवोनी मुक्त केला. इथं लाल रेग मारा. तो अंगावर थुकला तरी नाथांनी त्याला मुक्त केला. अपकारी आई तुझा उपकार.
संत फक्त उपकार करणं जाणतात, त्या महात्म्यांनी या जगावर फक्त उपकार केले. आणि एवढं सगळं बोलल्यानंतर मग काही बुद्धिवाद्यांनी नाथ महाराजांना विचारलं, संतांनी जगावर उपकार केले तर सांगा बरं महाराज, संतांनी नेमके काय उपकार केले? महाराज म्हटले, खरं बोलू का? काय? संतांनी उपकार केला एवढंच खरं, पण त्यांनी काय उपकार केला वर्णन करा. असं जर तुम्ही म्हटले तर संतांच्या उपकाराचं वर्णन शब्दांनी होऊ शकत नाही. शब्दाची चाली तिथं चालत नाही, शब्दाचं सामर्थ्य तिथं टिकत नाही, शब्द मौन होतो. आपल्या भाषेत बोलू का? जरा खालची भाषा आहे, वापरू का? खालची भाषा आहे. काय? शब्द बुडकंडून जातो. शब्दाचं काय? शब्दाची शक्तीच त्या उपकाराचं वर्णन करायला उरत नाही. मग तुम्ही वर्णन करा म्हटले तर नाथ महाराज म्हणतात वर्णन करणं अशक्य आहे. संतांचा उपकार वर्णा, कारण अपार उपकार आहे, अनंत. काय असतं सांगू का? वेळ संपलाय बरं का, 9 वाजेपर्यंत टाईम दिलेला आहे मला आणि आता 10 मिनटं बाकी. मी असं ठरलं 9च्या आधीच थांबायचं, 9ला शिवायचंच नाही. म्हणजे मर्यादेचं उल्लंघन करायचं नाही असं मी ठरवलंय. कमी वेळेत जास्त पैसे मिळत असले आपले तरी काही वापस जाते. विठाला विठाला पण एक मिनिट ऐका. शब्द वर्णन करतो, पण कोणाचं? स्तिमिताचं वर्णन करतो, संकुचिताचं वर्णन करतो, मर्यादिताचं वर्णन करतो. शब्द त्याला कवेत घेतो. जे संकोचित आहे, स्तिमित आहे, मर्यादित आहे. पण जे अनंत आहे, जे अपार आहे, जे अफाट आहे, शब्द त्याचं वर्णन करू शकत नाही. तुम्हाला विचारलं गोदावरीला किती पाणी आहे पुराच्या वेळी, तर तुम्ही तरी शब्द चालतो बरं का. अहो काय विचारता महाराज, गोदावरीला पाणी, पूल सोमठाण्याचा पूल पाण्याखाली गेलाय, नुसता धोधो 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 पाणी, म्हणजे धो धो या शब्दांनी त्या पाण्याची व्याप्ती सांगितली. पण एक जण मुंबईला गेला, 10-12 दिवस राहिला, रोज समुद्रात जायचा, बोटीत बसायचा, 100-150 किलोमीटर गारका मारून यायचा. 12-13 दिवसांनी घरी आला आणि त्याच्या मित्रांमध्ये बसला. एक म्हटलं, माधू 10-12 दिवस दिसलाच नाही रे तू. तो म्हटलं, तुला माहित नाही काय? अरे मग काय, मुंबईला गेला होता ना पोराकडं, काय काय पाहिलं? तरी काय पाहिलं? ए बाय, गेट ऑफ इंडिया, मुंबादेवी, ताज हॉटेल, म्हातारीचा बूट पाहून आलो. काय बोलतो तू? समुद्र पाहिला, समुद्र पाहिला. अरे तो नुसता पाहिला नाही, बोटीत बसायचो, लांब जायचो. केवढा आहे? हा म्हटलं विचारूच नको, नजर पुरत नाही तिथपर्यंत पाणीच पाणी, पाणीच पाणी. आपलं डोकंच काम करीत नाही बाबा, नजर ठरत नाही रे. पाण्याशिवाय काहीच नाही दुसरं. डावीकडे पाय पाणी, उजवीकडे पाय पाणी, पुढं पाय पाणी, मागं पाय पाणी, जिकडं पाव तिकडं पाणीच पाणी. नजर पुरत नाही तिथपर्यंत पाणीच पाणी. त्याच्यातलं 1-150 आणा. म्हटलं, माधू किती लिटर पाणी असेल रे? त्यांनी काय विचारलं, समुद्राचं पाणी किती लिटर असेल रे? आणि मग तो म्हटलं, काय बोलला तू? किती लिटर? त्याचं उत्तर ये, समुद्रात पाणी किती लिटर? शिमगा आत्ताच झाला ना. तोंडाला हात लावणे ना, म्हणजे शब्द समुद्राच्या अपाराचं अनंताचं शब्द नाही वर्णन करू शकत. संतांचा उपकार अपार आहे, तो शब्दाच्या कवेत येत नाही, म्हणून त्यांनी उपकार केला एवढंच खरं. पण नाथ महाराज म्हणतात त्याचं वर्णन नाही करता येत. मग संतांचा उपकार वर्णावया नाही पार. पण एका बुद्धिवाद्यांनी डोकं लावलं, ऐका महाराज, म्हणजे काय उपकाराचं वर्णन करता येत नसल तर काय उपकार करतात म्हणजे काय करतात ते तरी सांगा. मग नाथ महाराज म्हटले, आपण सारिखे करीती.
याती कुळ नाही चित्ती. जो त्यांच्या संगतीत गेला, जो त्यांच्या सहवासात आला आणि जो त्यांच्या कृपेला पात्र झाला त्याला संत आपल्यासारखं करून ठेवतात, जगतवंद्य बनवतात, जगतपूज्य बनवतात. आपली योग्यता संत त्याला देतात, आपणा सारिखे करीती. आणि ते करताना त्याच्या जाती कुळाचा विचार करीत नाही. याती कुळ नाही चित्ती. आणि हे करण्याकरता काय लागतं तर महत्वाचा गुण दया लागते. ती दया मूर्तिमंत त्यांच्या हृदयात जन्मजात आहे. दया अंतरात वशे दुजा भाव तेथे नसे. आणि हे करण्याकरता महत्वाचा गुण उदार वृत्ती लागते. तर औदार्याच्या बाबतीत संतांपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. म्हणून उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. काय करतात उपकार करतात म्हणजे जो कृपेला पात्र झाला त्याला आपल्यासारखं करतात. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. विठोबा रघुमा मारे